जय भीम जय शिवराय भावांनो. आज काय मला व्हिडिओ काढायला भेटणार आहे कारण की माझ्या भावाने घर घेतलं वाशिंदला. तर तिकडे जायचं आहे मला मम्मीसोबत. तर पूजा आहे त्याच्या घराची. तास तिकडे जाणार आहे, पोलीसवाला येतो. तर आज आपण जाऊया वाशिंदला. पूर्ण संडे आज वाशिंदला खूप भारी व्ह्यू आहे तिकडे. नदी वगैरे एकदम गाव टाईप, एकदम कडक वातावरण आहे तिकडं. तर आता तिकडे जाऊया आपण. आता जस्ट उठलो, तोंड वगैरे धुतलं, ब्रश केलं, बोललो जातो केस वगैरे कापून येतो. केस वगैरे कापून आल्यानंतर मग आपण तयारी करून जाऊया. कधी ट्रेनचा प्रवास जास्त केला नाही आहे मी, तर बघू जाऊया आज. सकाळ सकाळ चाललं, भारी वाटतं बघून, नंबर बी वाटतं. केस वगैरे कट केलेत भावांना, बघू शकता तुम्ही. गर्दी पण खूप होती, बोललो व्हिडिओ काढला नाही चांगलं वाटणार, त्याच्यामुळे नाही काढलो व्हिडिओ. आता पटापट मी जातो, तयारी करतो आणि निघतो. ठीक आहे. आज गाडी पण धुवायला नाही भेटली आहे, टाईम नाही भेटत आणि पाणी पण नाही. पाणीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे घराकडे, तुम्ही बघू शकता. बोलो विचार केला तर मी आतमध्ये व्हिडिओ काढू, पण नाही शूट केलं मी. पब्लिक बघते, पब्लिक हसते, पब्लिककडे लक्ष द्यायचं नाही. आपला टार्गेट आहे, टार्गेट पूर्ण करायचं आणि पुढं जायचं. बोला. घरी जाऊन पटापट तयारी करतो, ट्रेन पकडून जायचं. आता ट्रेनचा प्रवास कधी जास्त केला नाही, तर ट्रेनचं एवढं माहिती नाही. गर्दी पण असतात, मेगा ब्लॉक पण असेल आज. चला आता मग नंतरला भेटू, बाय. कुठं मॅडम, कुठं आपल्याला जायचंय? कुठं जायचं आपल्याला? फिरायला जायचं. कुठं बाबू? चला बसा. काय तुला नाही यायचं का? तुला नाही यायचं? बसा. फ्रॉक काढला वाणी नवीन मला, कपडे काढले भारी भारी. फॉर्म गाडी जायचं आपल्याला. उठ लवकर, उठ. हे पिलो उठ मॅडम. चला चला, चला तू, चला आपण चल लवकर. असं कार्टून कोणाच्या घरात राहिलं ना तरच दिवस चांगला जातो. उठ अरे उठ. हाय कर, हाय कर. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग कर त्या तुला. जाऊ दे, महिला घेऊन नाही गेलं. चल जाऊ. चल चल नको, चल फिरायला जायचं आपल्याला. तुला यायचं? पॉम गाडी जायचं, पॉम गाडीत. पॉम गाडी कोण चालून? पॉम गाडीत तुला यायचं ना? चल चल नको. तर मम्मीने चाय वगैरे आणली आहे आमच्या. दीदीसाठी मस्त चपाती बनवते, तिला चपाती लागते. अरे तू नाव नाव केली? तिथं बोल, इथं नाव नाव केली, बोल. नाव नाव केली? हा नाही केली. तुला थंडी वाजते? थंडी कधी वाजते तुला सांग? मला थंडी वाजते. ओके, तुला थंडी कशी वाजते दाखव. अशी वाजती. आईने तुझ्यासाठी पण चाय चपाती आणली. काय बोलली? अगं आपल्या आता 9:30ची ट्रेन आहे, आपल्याला फिरायला जायचंय. फिरते ना पॉम गाडी? हा मस्त फ्रॉक घालूया आपण. ठीक आहे, मी पण कपडे घालतो आणि आपण जाऊया. ओके. कोणाचा फोन आला बघ. चल मग आता आपण चाय चपाती करूया. बाय कर. हाय गाइस, आता आमच्या सर्वांची तयारी झालेली आहे. दीदीची पण तयारी झाली आहे, तुम्ही बघू शकता. दीदीने माईक पण घातलंय, माईक साठी रडत होती ती. मम्मी पण थोडीफार मॅच वाटते. ठीक आहे. अरू कसं वाटलं माईक? छान आहे. तिकडे बघ, फोन कडे बघ. अरू इकडे हाय कर. बोल पॉम गाडीत भेटूया. आम्ही चाललोय वाशिंदला. बोल बाय. बाय. इकडे बाय कर पबे. चला. हा घेतला. फोन येतो भावाच्या कामावरती. हा तर मम्मी आज बोलून नसतो. हा चालेल. आज आम्ही सोबत म्हटलं जाऊया. ठीक आहे, चला बाय. बाय करा भावांनो. मी आलो स्टेशनला. बघा आपली गाडी पार्क केली आता मी इथं. ठीक आहे. मम्मीला मी सोडलंय वरती लिफ्टनी. मम्मीला सोडून आता जातो वरती. मी पण मम्मीकडे जातोय आता. हेल्मेट होतं माझ्याकडे, तर तो बोला हेल्मेटची जबाबदारी घेणार नाही मी. आणि माझा हेल्मेट जे आहे ना ते डिक्कीमध्ये बसत नाही. डिक्कीमध्ये बसलं नाही, त्यामुळे माझा शॉप आहे तिकडे. शॉपमध्ये काम करत मी.
पहिला काम करायचो ना, मग त्याच्याकडे जाऊन थोडं त्याला बोललो भाई हेल्मेट ठेव इथे. तो नवीन स्टाफ होता, तोंडाकडे बघतो अचानक का हा हेल्मेट ठेवायचं बोलतो. त्याला बोललो भाई मी इथं 4-5 वर्षापासून काम करतोय, काम केलं बोललो आम्ही पण इथे. तो तर ठीक आहे, मग त्याला मॅनेजरचं वगैरेचं नाव सांगितलं, मॅनेजरचं नाव सांगितलं, तो ॲग्री झाला भाई ठीक आहे बोलतो ठेव. त्याला रिक्वेस्ट केली, त्यांनी ठेवलं हेल्मेट. मग गाडी परत घेऊन आलो. गाडी परत घेऊन आल्यानंतर मग आता गाडी आपली खाली पार्किंगला लावली. मग आता जाते मम्मीकडं. मम्मी आणि दिदी आता स्टेशनला उभे असेल, पटापट जातो. आज लय जोश होता व्हिडिओ काढायचा, पण आता अचानक ते भावानी घर घेतलं ना, मग पूजा ठेवली. मग पूजामुळे मग व्हिडिओ काढायचं पण कॅन्सल झालं. पब्लिक फटते तोंडाकडे बघते भावांना, घट्स पाहिजे. तर मम्मी कुठं आहे बघावं लागेल. पब्लिक नुसती तोंडाकडे बघते, काय करतोय काय नाही करतोय हे ते. घाबरायचं नाही, टार्गेट आपण पुढं जात राहायचं. त्यांना बोलू दे, काय बोलू 2 मिनटं बोलतील, निघून जाते. तर मम्मी कुठं आहे बघायचं. मम्मी पाय सुजलाय म्हणून मी शूज घातले. सकाळी शूज घातल्यानंतर बघितलं मग पाय जास्त दुखत होता, मला सुजलाय ना, तर त्याच्यामुळे चप्पल घातली. थोडी वाटते थोडीफार, पण ठीक आहे, आपल्याच घरी जायचं, एवढं काय नाही. गोरेगाव स्टेशनला ट्रेन पण आली आहे. आता मम्मी कुठे आहे काय माहिती, मम्मीला शोधावं लागेल. हे बघा काय का तू मम्मीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे मम्मीला तो ब्लॅकवाला गॉगल घालायला लावला. कारण की ते हवा वगैरे जाते ना डोळ्याला, हवा वगैरे लावले तर मग प्रॉब्लेम होतो ना, त्याच्यामुळं मग गॉगल लावायला लागला. त्याच्यामुळं होईल, मम्मी पण रिकवर लवकर होईल. जातो मी ट्रेनमध्ये बसून, मग आपण थोडंफार बोलूया तुमच्यासोबत. चला बा. हाय गाईज, आता बसायला भेटलं आहे मला. हे बघा, खूप रडत होती, मला उभा होतो तर बोलत होते सारखी त्यात मला तुझ्याकडे येतं. तर एवढ्या गर्दीमध्ये हिला घेऊन कसं उभं राहणार सांगा. हे ऐकायचं नावच नाही, जसं जातो इकडे करत होते. पब्लिक नुसती तोंडाकडे बघते, पब्लिक लय तोंडाकडे बघते भावानं. वाटते लाज वाटते, पण काढायचं ते होईल. काय बोलायचं तुला, बोल काय बोलायचं. ही पण लाजते वाटतं, हिला पण लाज आली खूप. काय फॉर्म गाडी बोल, मग दादरला चालतो बोला. खूप म्हणजे खूप पब्लिक तोंडाकडे बघते, खूप ट्रेनमध्ये तर खूप. चालताना तर काय वाटत नाही, पण असं असतं ना पब्लिक खूप बघते. दादरला तिथं उभा होतो, सारखी बोलते चाचू इकडे. आता हिला घेऊन उभा होतो तर इकडे जागा भेटते, मग मी बोलली इकडे येऊन बस. इकडून बसलो. आता टेन्शन नाही आपल्याला, आता कोणी पण बघू दे, कोणी पण हसू दे. हे बघा, हे ऐकायचं नावात घेत ना. आता खिडकीकडे भेटली, मग आहे पकडे. ट्रेन अर्धी खाली झाली. बँड्राला पण भावांना खूप शॉपिंगची जागा आहे. आपण येऊया मी येईल एकदा, ब्लॉग काढेल तेव्हा. बँड्रा वेस्टला पण खूप चांगली जागा आहे शॉपिंगसाठी. कपडे भारी भेटतात, ट्राय करूया. बघा बघू शकता तुम्ही बँड्रा स्टेशन, बांद्रा. पब्लिक तोंडाकडे खूप बघते. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज सबस्क्राईब करा, भावाला सपोर्ट करा. बस स्टार्टिंग आहे आपली, थोडीफार मिस्टेक होती बोलण्यामध्ये, तुम्हाला तर माहिती. ज्यांनी नवीन वगैरे स्टार्टिंग केली व्हिडिओ बनवायला, ब्लॉग बनवायला, त्यांना तर खूप त्रास झाला असेल. कारण की होतो त्रास, मी माझ्यावरूनच बघतोय. काय जमत बोलायला. आपण आता मोबाईल समजा ठेवला, आपण खाली मोबाईल ठेवला आणि आपण विचार करतो ना भाई नाही आता ब्लॉग बनवूया आपण चांगला एकदम. तर मग असं वाटतं ना भाई नाही, मी प्रॉपर बनवेला ब्लॉग, प्रॉपर कॅमेरा ओपन केला तर प्रॉपर ब्लॉग बनवेल. पण जेव्हा कॅमेरा समोर येतो ना तेव्हा नाही समज बोलायला भाई. माझी तर मग होती टरटर होती, पण ट्राय करूया आपण जे आहे ते. आता मध्ये मी व्हिडिओ सोडलेला, तर त्याला मी यूट्यूबवरूनच साऊंड घेतलेला, नो कॉपीराईटवाला. त्याला पण कॉपीराईट आला, कॉपीराईट करून मेन्शन आलं, तर तो व्हिडिओ डिलीट केला. मी बोललो ठीक आहे जाऊ, रिटर्न आपण काढू व्हिडिओ. त्याला आता सॉन्ग वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण की सॉन्ग वगैरे टाकलं नो कॉपीराईटचं सॉन्ग येतो, त्याच्यानंतर पण आपल्याला कॉपीराईट लागते. त्यापेक्षा आपण डायरेक्टच व्हिडिओ सोडूया जे आहे ते. आणि इन्स्टाला पण पंगा करून माझी आयडी आहे, तर प्लीज जाऊन सर्च करा आणि मला प्लीज फॉलो करा. बघा गेली काय गेलं. हा तू टिकली नाही लावली ना, छान नाही दिसत.
हा तू टिकली ना लावली ना छान नाही दिसत. आपण घेऊया तुला टिकली. तुला टिकली घेऊया, छान दिसते तुला. कॅमेरा दाखव इकडे बघ, छान दिसते बघ, लय छान दिसते. अशी कर, असं छान दिसते ना. हा छान दिसते ना. पासून तू चालू करा. ठीक आहे, तुझ्या हातात पकड, तुझ्या हातात पकड. हाय बोला, हाय बोल. मी फिरायला चालले पॉम गाडीत. मला बोल आता भूक लागली, मी काहीतरी खाणार. हा बोल, मी नवीन नवीन बोलायला शिकते. मला नाही जमत जास्त. हा आरवी, राजू पगारे माझं नाव आहे. मी 4 वर्षाची आहे. हा अजून काय बोल. मी बालवाडी जाते ना. तुला आवडतं ना बालवाडी जायला. हे पाहिजे. दादर स्टेशनला उतरलो भावांनो आम्ही. खूप म्हणजे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मी तिथं व्हिडिओ नाही बनवला. आणि हे छोटं कार्टून आहे म्हटल्यावर मग जमतच नाही व्हिडिओ बनवला, कारण की सारखी चाची उचलून घे आणि ट्रेनमधून उतरताना हिला उचलावं लागेल. म्हणून बोललो थोडं ब्रिजवर येतो, त्यानंतर मग व्हिडिओ बनवतो. आरू कसं वाटतंय. पळा मग पळ. तिचा पप्पा असला ना, माझा भाऊ, तिचा पप्पा सोबत असल्यावर मग ती अशी चालणारच नाही. तिला मग अंगावरच पाहिजे, ती सोडणारच नाही पप्पाला. पण मी असल्यावर ना एकदम पद्धतशीर राहते माझ्याकडं. मी असलो तर मग तिला टेन्शनच नसतं, कारण की माझ्या अंगावरच असते ते जास्त. आणि माझ्याकडे जास्त लाड पण नाही करत. चाटू मला हे, चाटू मला ते, काहीच नाही बोलणार. फक्त खायला मागेल बस. एक गोष्ट सांगायचं विसरलो भावांना मी. काल माझ्या मनामध्ये खूप दिवसपासून ते खटकते. आयफोन घेतल्यानंतर मग काहीतरी कमी तर आहे बोललो आपल्यामध्ये. आई इकडून आई हवाल आहे ना. कोणता आहे. 10 आहे. 9 नंबर आहे, 10 नंबर नाही. हां तर मग बोललो आयफोन घेतला. बोललो काहीतरी कमी आहे बोललो. ब्लॉग वगैरे काढायचा. यूट्यूब चॅनल पण ओपन केला. यूट्यूबवर व्हिडिओ पण टाकलेत. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. तर 3-4 दिवस झाले मी मित्रांना पण बोललेलो, भाई मला माईक घ्यायचं आहे, मिनी माईक घ्यायचं आहे बोललो. आणि खूप शोधलं तर भेटत नव्हतं. ते 300-400वालाच भेटत होतं. ते चांगलं वाटत पण नव्हतं. आणि पब्लिक पण तोंडाकडे बघते आता, ते चांगलं वाटत पण नव्हतं ना. मग काल मी लवकर सुटलो 4 वाजता गेलो. आणि मग पहिलं माईक शोधत होतो, तर एक स्टोअरमध्ये भेटलं मला. तर मग मी एकदम चांगलं माईक घेतलं. तुम्ही बघू शकता हे घेतलं. तर कसं वाटतं सांगा भावांनो. कारण की काय ना काय कमी असते बोललो, ती पूर्ण करायची बोललो. आपले स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचे. घरात मागून मतलब नाही आहे. आणि आपण घरात मागायसारखे एवढे छोटे पण नाही आहेत. कमवायला लागले म्हटल्यावर मग आपण घरात कशाला या सगळ्या गोष्टी मागायच्या. जे आहे ते जेवढं होतं तेवढं आपलं आपल्या स्वतःच्या हिमतीवर करायचं. कोणाकडे मागायचं नाही, काय नाही. घरात द्यायचे पण घरातून मागायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. मी आता दादर स्टेशनला आलो, तुम्ही बघू शकता दादर. आता इथून आम्हाला आसनगावची ट्रेन पकडायची. आसनगाव ट्रेन लागली टिटोळ्याची. मम्मीला विचारतो, आय टिटोळा लागली. पण टिटोळा ट्रेन थांबलेली भावांनो. पण मम्मीला विचारलं आई जाऊया काय टिटोळा ट्रेनने. मम्मी बोलली नको, आपण जाऊया फास्ट ट्रेनने, कारण की टिटोळा ट्रेन खूप स्लो राहील, त्याच्यामुळे फास्ट ट्रेनने पटापट निघून जाऊन मम्मी बोलली. इथं लोकेशन बघा ना, लोकेशन बघा काय कडक वाटतं यार व्हिडिओ काढायला. हे बघा ना, तो पण वाटतं यार, कडक वाटतं इथं हा व्हिडिओ शूट करायला. स्वप्न बघितलं ते अजूनपर्यंत होतात पूर्ण. सगळे स्वप्न करू पूर्ण पटापट. भावांनो आम्ही वाशीला उतरलोय. ट्रेनमध्ये व्हिडिओ काढणार होतो, पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे काय, मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे. आणि वरतून घरी पण जायचं, रिटर्न यायचं, पण आपल्याला तर चार्जिंग लावायला भेटणार नाही. त्याच्यामुळं मी बोललो जाऊ दे आणि थोडं नंतरलाच काढतो ब्लॉग उतरल्यावर. पुढून जाऊया ना, इथून जाऊया. तर मग विचार केला करून उतरल्यावरच ब्लॉग काढतो मी. तर मम्मीला पण भूक लागली आहे, सकाळी पण खाल्लं नव्हतं थोडं, ते पुलाव वगैरे खाल्लेला. तर आता आपण हॉटेलमध्ये जाऊ, थोडंफार काहीतरी खाऊ. पिल्लूला पण काहीतरी घेऊया. फुल टाईमपास आहे बाई, फुल टाईमपास. ट्रेनमध्ये कधी टाईम गेला कळालंच नाही. पूर्ण वैताग येते. अरू
कसं वाटलं ट्रेनमध्ये? हे बघा हे असं सावधान झाली ती, रागवली. ती गाडी मागत होती, गाडी लवकर दिली नाही, मी थोडा त्रास दिला, नंतरला दिली गाडी, मग खुश झाली ती. आता त्या गाडीवरच घरी जायचा तू? देखो मी गाडीवरून खाल्लं जात. तू तुझ्या गाडीवर घरी जायचं, मी माझ्या आईला घेऊन जाणार. मी माझी आधी तर नाहीये. मग कुठं आहे? पळ चल. ही आधी घ्यायची घ्याय. लाईट आहे. हा. कुठून घेतली तू? मी तुला दाखवते. कोणी दिली? ट्रेनमध्ये बसलो, जरा दोघं तिघं भेटले मित्र, त्यांच्यासोबत बोलत कधी टाईम गेला कळायला नाही. वरता टाइमपास, फुल टाइम वे. लहान पोरगा पाहिजे भावना घरात पण कधी टाइम जातो कळत नाही, बाहेर आल्यावर पण कधी टाइम जातो कळत नाही. ट्रेनमध्ये प्रवास करून एवढं समजलं भाई, 2-3 वर्षानंतर ना भाई आपण पण कारमध्ये फिरणार. आईला आता ट्रेनमधून आणलंय, पण नेक्स्ट टाइम जर येणार ना भाई तर कारमध्ये घेऊनच येणार बस. कारण की नको हे ट्रेनवरचा प्रवास आपल्याला कधी जमला नाही, आणि मम्मीला आता याच्या पुढे कधी ट्रेनने आणायचा पण नाही. तर 2-3 वर्षानंतर रिटर्न आईला आपण कारमधून आणणार. आईचे स्वप्न पूर्ण केलं ना भावांनो, लाईफमध्ये तुम्हाला सगळं काय भेटेल, फक्त आईला सोडू नका बस. मी आश्चर्य भाई, एवढी चालती कशी आज? कधीच चालत नाही एवढी, कधीच नाही. बघा ना, मला बोलली चाचू उचल, हे बघा फक्त जित केली बाबा मला हे करून दे. माणसं अशा तोंडाकडे बघतात की भाई वेगळंच काय करतोय. आता हॉटेलमध्ये मम्मीसोबत थोडा बसतो इथं, आता खायसारखं बघतो काय काय नाही. मम्मीला विचारतो काय खायचं आहे, तर विचारलं मी काय काय चांगलं आहे, तर ते वडापाव वगैरे, ते वडापाव समोसा आहे, बाकी काही नाही आहे. तर मग तो बोलतो मिसळपाव पण आहे, तर बोललो ठीक आहे मग मिसळपाव दे. मम्मीला मिसळपाव आवडतो पण, तर इथे खाव्या मस्त मिसळपाव. माझा मावशीचा मुलगा पण आहे, आप्पा बोलतो आम्ही, तर तो पण आला, त्यासोबत खातो पितो, आणि त्याला गिफ्ट वगैरे पण घ्यायचं आहे. तर कारण की पूजा म्हटल्यावर मग काय ना काय गिफ्ट घ्यावाच लागेल ना, मग त्याला गिफ्ट घ्यायचं. आम्ही तर घरून आणलं गिफ्ट, भावानी घेऊन आलं कालच. गिफ्ट घेतो आणि जाऊन त्यांना मग देतो. मग पूजा वगैरेला टाईम पण लागेलच वाटतं. बघू आपण घर जाऊन बघू पहिला काय काय नाही. चला बाय. हां हां ते एक नंबर. तर भावानं नाश्ता वगैरे केला, मी थोडं खाल्लं, मिसळपाव खाल्ल्यानंतर आप्पा बोला काय तर काय गिफ्ट घेऊन येऊया. मग बाजूलाच आलो आम्ही, बाजूलाच दुकान असतो, त्याच्यामध्ये बघतो फ्रेम वगैरे चांगली भेटली, किंवा फ्रेम वगैरे घडी विडी जे गिफ्टचं सामान असेल ते बघूया आपण चांगलं, ते घेऊन मग जाऊया घरी आपण. त्याच्या इकडं घर आहे तिथं जाऊया. मग त्यानंतर त्यांनी काय माहिती कुठं घर घेतलं आहे, नदी साईडला बोलतो आपण जाऊया. तिकडं व्ह्यू वगैरे चांगला असला ना तर फोटो वगैरे काढूया मजबूत, तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतो. पण तिथे पट्टे यार, पब्लिक अशी तोंडाकडे बघते ना, लय लाज वाटते असं वरती कॅमेरा करायला. जे आहे त्या लय लाज वाटते वरती काम करायला, कारण की नुसती तोंडाकडे बघते पब्लिक. इकडं बघ तरी तेच, आणि इकडं बघितलं तरी तेच आहे, फक्त तोंडाकडे बघते. आणि अशी असं पण नजर मारते आणि लगेच इकडे तिकडे बघते, पण टक लावून बघतच बसते पब्लिक, माहिती आहे. ऊन असेल या साईडला. तेव्हा भेटूया आपण जाताना. आप्पासोबत बोलत घरी जातो, मग नंतरला मग टाईम भेटला मी नंतर रिटर्न येतो. तर भावांना आज आलो मी घरी, पटापट घरी आलो, कारण की भाऊ पण होता सोबत. तो बोलला चल पडा लेट झाला आहे. तर गेलो घरी, आम्ही जरा बसलो, भाऊसोबत भेटलो. तर थोडं 5 मिनटं बसलो, मग रिटर्न बाहेर आलो. मग बोललो थोडा ब्लॉग काढतो, आलो तुम्हाला दाखवतो मी इकडचं. हे बघा झाड काय पावर वाटतं यार. ही बिल्डिंग आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, ते बघा. तर मग जाऊया, थोडा घरामध्ये टाईम देतो आणि मोबाईल मेनमध्ये चार्जिंगला लावतो, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे, नंतरला खूप प्रॉब्लेम होईल जर स्विच ऑफ झाला तर भेटूया थोडं घरात, भेटतो थोडा, बोलतो थोडा, मोबाईल चार्जिंगला लावतो. चला मग बाय. हे खूप जरुरी आहे घरात, कृपया घराबाहेर जाताना लाईट बंद करा. हे खूप गरज आपण विसरलो, आणि जर आपल्या डोळ्यासमोर आलं आहे, डोळ्यासमोर आपण इमॅजिन करतो हा भाई माझ्या घरात हे चालू आहे, आपण लगेच पळत जाऊन बंद करू शकतो. हे सगळ्या बिल्डिंगमध्ये जरुरी आहे. आपल्या घरी पण जरुरी आहे, आपल्या घरी पण जे आहे ते गॅस वगैरे तर आहे, लाईट बीट आहे, आपल्या घरी पण खूप जरुरी आहे सगळं. या बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरवर रूम घेतला माझ्या बहिणीने. माझ्या मामाचा मुलगा आहे हा मोठ्या,
त्याला घेऊन चाललो आता नदीवर. नदीवर तुम्हाला दाखवतो व्ह्यू वगैरे सर्व काय. एक नंबर आहे ना रूम. पावसात लय पाणी असायला लय. मी आलतो ना बाबा, एक नंबर वाटत पावसात. आता पूर्ण पाणी गेलंय. आता पाण्यामध्ये मजा नाही. व्हिडिओ काढतो ना, अशी माणसं बघतात ना तोंडाकडं. बघू शकता नदी. पावसात लय भारी वाटतं. अरे पण जागा नाही जायला. कोणता घ्यायचा बाई, आपले स्टॉक सगळे पूर्ण करायचे. तिकडं दुकानाकडे उभा राहिलो. दुकानाकडे उभं राहिलो ते लोक पण असं मोबाईल ठेवला, असं केला. सगळेजण तोंडाकडे बघतात. तोंडाकडे बघतात. तुम्ही लगेच नजर फिरवा ना, अरे असे बघतात. तसं काही मोठा क्रिमी. हा 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 मग करायचे बाबा. एका दिवस स्वप्न होतं माझं आयफोन बिफोन. हा कुठं खडकावर ना. ते माणसं तिकडं. दादा खाली जायला जागा आहे ते. मग कुठून जागा आहे. मी स्टार्टिंगला आलतो ना. स्टार्टिंगला पुढून नाही, तिकडचं सांगतोय मी. तिकडून आलतो ना, तो घरात नाश्ता करत होतो. आणि 2 ॲम्ब्युलन्स ना पहिला आल्या. 2 ॲम्ब्युलन्स आल्या आणि बायको आलेली 4-5. मी खिडकीतून बघितलं. हा खिडकीतून बघितलं आणि पळत मी पण आलो. माझ्या मागे ताई पण आलो. आम्ही सगळे. आणि तिकडं बघतोय ना, तो माणूस ना अर्धा जळलेला होता पूर्ण. आणि अर्धा पूर्ण पाण्यामध्ये. आणि माणसं शोधतात तो भेटतच नव्हता लवकर. रशी टाकून काढलेलं त्याला. हा नदीमध्ये तिकडे मंदिराच्या इथं. मंदिर आहे तिथं. नाही माझा काढ ना, पकड ना. असं इथं पकड. इथं पकड. हे काय ना. वीर आहे वीर. मासे विषय पकडायला आलेच बघ. एक नंबर आहे यार. धरण सारखं देव इकडं. हा नाही फक्त बघ ना. ये ना, काय होणार. हा कोण मोबाईल पडला तर काय नाही, ते नको पडू देऊ. एक नंबर यार. दादा तिकडं खडकाळ सर मध्ये तिकडं दादा मध्ये भावानं तुम्ही बघू शकता व्ह्यू. हे बघा एक नंबर भाई. पण ही नदी सांगतात ना भाई, बाहेरची जी पब्लिक येते ना. हा पण त्यांना काय ना काय घात आहे असं बोलतात. ते आपल्याला पण एवढं माहिती नाही. हा ते बिल्डिंग तिथं एक नंबर जागा आहे. हा मग तिकडून गेलो असतो ना आपण. एवढ्या लांब घरात नंबर. सबस्क्राईब करा भावांनो आणि घंटी वाजवा. घंटी झवली. मजा येते भाई. रायगडला गेलतो ना. रायगडला एवढे भारी व्ह्यू ना भाई. नाईटला गेलतो आम्ही लोक. ते सगळं मी सांगेल तुम्हाला. एकदम म्हणजे बोलताना फुरसतमध्ये जेव्हा टाइम भेटेल ना, एकदम बसून निवांत मी रायगडचा पूर्ण प्लॅन सांगेल. एक नंबर ना. तो पूर बघ ना कसा आहे. एक नंबर. बरे माझा मामाचा मुलगा गेला पुढं. मच्छी पण खूप आहे तिथं. मच्छी पण फटतेच. नुसता धावतात ते बघ. दिसत का नाही काय माहिती. एक नंबर आहे यार. तुमच्या हवानी बघा चप्पल पुरी एवढं भगवली. लहान लहान पोरी पण येतात. हो मस्त जागा आहे. पावसामध्ये थोडा पण स्पेस नव्हतं. इथपर्यंत पाणी असतं. पावसात इथपर्यंत पाणी असतं ना. पूर्ण भरतं ना. पूर्ण भरतं. पूर्ण थोडं पण म्हणजे बोलतात ना यायला जागा नसते. आणि तेव्हा पण रिक्स असते. काय बोलतात ना बाहेरून. जसं मी आज मुंबईवरून आलो आहे तसे खूप लोक इकडून तिकडून येतात. पण इकडे नवीन लोक येतात ना असं. हा ना हां पावसाळ्यामध्ये खूप बाहेरून पब्लिक येते. पण त्या टायमाला ना बाहेरच्या लोकांना बोलतात धोका असतो.
आणि जास्तीत जास्त इकडे ना कपल्स लोक पण खूप लोक पडलेत. हा सगळ्यात नदी पण एक नंबर नदी. ही ना खूप लोक पडलेत पण या सेल्फी काढताना असे खूप जण बोलतात. 2 वेळा पडलेत माणसं, कपल्स होते. मी पहिला इथं आलतो 3-4 महिन्यासाठी राहायला. नदीमध्ये खडका जास्त आहे. काय खडका खडका जास्त, दगड जास्त आहेत. सांग तू काय सांगायचं. हे फक्त इकडे बघण्यासारखं आहे. या साईडला तिकडं भारी पण तिकडं या साईडला भारी. तिकडे एक नंबर आहे. मला वाटलं त्या साईडला रूम घेतला आहे म्हणून मी बोलू नाही तर नाही पहिला मी तिकडे पडायला असतो. हे मध्ये लांब घेतलाय खूप. रूम आहे ना हा तो तिकडे पाठीमागे. तो माहिती आहे मला, मग तिथंच होतो राहायला मी. ते पण तिकडे 2 मिनिटं अंतर तिथून नदीचं. ते जवळ आहे, एकदम सरळ सरळ रस्ता ना एकदम. जवळ आहे. इथून पण जवळ आहे. पाठीमागे. रूम घेतला पण व्यवस्थित. हे बघ. हाय भावांनो, आता आम्ही चाललोय घरी. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय. बोल. आता आम्ही पॉन गाडीत बसलो, आता आम्ही घरी चाललो. हा आता घरी जाऊन आम्ही डायरेक्ट झोपणार. आम्ही खूप थकलोय. बोल. खूप थकलोय आम्ही. आता घरी जाऊन झोपणार. हा काय काय खाल्लं तू घरी? चिकन खाल्लं? चिकन हा नाही दिलं. पापड खाल्ला ना तू? मी बघितलं तुला पापड खाताना. हा यांना सांग, यांना सांग. मोबाईल पडून गेलता खाली मग. हा हा या हात नको ठेव, तिकडची आहे. मी आहे नाही. हो काहीच कळत नाही काय बोलते काय नाही. नुसतीच चोचली आहे. थंडी वाजते, आता थंडी वाजते. भीती वाटते का थंडी? भीती वाटते. चाटू आहे ना बाजूला, चाटू असं नाही घाबरायला. हा हा ती कोण आहे? तुझं नाव सांग. आरू तुझं नाव काय? ट्रेन आली बघ. खूप बरं वाटलं भावानं, खूप दिवसांनी भेटलो नातेवाईकांना. जायचा कधी कधी टाईम फॅमिलीला, पण आज खरंच खूप बरं वाटलं. म्हणून मी घरामध्ये पण ब्लॉग नाही काढला, कारण की जर ब्लॉग काढणार आपण आपल्यामध्ये राहणार आणि त्यांना काम नाही भेटणार, ते चांगलं पण नाही वाटत ना. पूजा वगैरे पण केली, मस्तपैकी फोटो वगैरे काढले, ते व्हिडिओ काढले. आता ते लोक लगे भाऊ बोलते व्हिडिओ वगैरे बनवून दे लगेच. जास्त टाईम नको लावता. घरी गेले आपल्याला त्यांचा व्हिडिओ वगैरे बनवतो, त्याला पाठवतो. ठीक आहे, आता भेटूया आपण दुपार लावा. आता मोबाईल ठेवतो कारण की हात पण दुखा लागला. चला बाय बाय करा. बाय कपिल, बाय.